पण नंदिता नारायण बस नाम रहेगा अल्लाह का असं गातात, त्याचा अर्थ सांगतात की सगळ्या कणाकणांमध्ये तुमच्यात माझ्यात अल्लाह वास करतो, ती एकच शक्ती आहे. चला तेही मान्य करूयात आपण. पण मुसलमानांचा देव कणकण में बसता है तेव्हा मान डोलावणारी ती झुरळं आणि तो भडवा कुणाल कामरा सीता के पति का नाम लेके ये सरकार नीता के पति का काम करती असं जेव्हा बोलून जातो आणि माता सीता सकट रामचंद्रांचा अपमान करतो, तेव्हा हे भडवे दात काढतात. अंबानी धारजीने सरकारला झोडा ना बिंदास, कोण नाही अडवत तुम्हाला. सरळ नाव घ्या, ही सरकार राम का नाम लेके अंबानी का काम करते. पण त्यासाठी माझ्या धर्माची श्रद्धास्थानं का लागतात तुम्हाला प्रतीक म्हणून? सोनम वांगचुक यांनी नको त्या लोकांच्या नादाला लागून स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आहेच. आणि असं असताना आज त्यांच्या उपोषणाच्या 19व्या दिवशी उभाटा सेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी त्यांची दिल्लीला जाऊन जंतर मंतरवर भेट घेतली. तसं पाहिलं तर मागच्या 4 दिवसांपासून सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे आणि हे लक्षात येताच अनेकांनी जंतर मंतरवर जात वाहत्या गंगेत हात धुवून घेतले, प्रसिद्धी नारायणाला नमस्कार करून आले सगळे. परवा तो कुणाल कामराही आला आणि आपली आय घालून गेला. मी माझ्या कालच्या व्हिडिओत स्पष्टच केलंय की हे आंदोलन नेमकं कशासाठी चाललंय यावर कोणीतरी विद्वानानं प्रकाश टाकावा. कारण वांगचुक हे उपोषण करतायत आणि त्यांच्या उपोषणाला सरकार भीक घालत नाहीये, सरकारला माज आलाय वगैरे बोलून लोक मोकळे होतात. पण वांगचुक हे लडाखबाबत 6 शेड्यूलसाठी किंवा इतर मागण्यांसाठी उपोषण करत असते तर त्यांना सरकारनं नक्कीच गांभीर्यानं घेतलं असतं. पण कॉक्रोच लोकांच्या तीरपागड्या आंदोलनात त्यांनी आपल्या उपोषणाचा बिस्तारा अंथरलाय. हे चुकलंयच त्यांचं. का आणि कसं हे मी कालच सांगितलंय. आज त्यातला एक वेगळा अँगल सांगतो. पण त्याआधी सुषमा अक्कांच्या जंतर मंतर व्हिजिट नंतर पत्रकारांना त्यांना विचारलेला एक सवाल ऐकवतो. आज डिंपल यादव येऊन भेटल्यात, पण इथं सावंत येतात, सुषमा अंधारे येतात, पण ठाकरे येत नाही. बाकीच्या राजकीय पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते ग्राउंडवर येतात, लोकांशी भेट घेतात, मात्र ठाकरे येत नाही. ऐकलं? आता सुषमा अक्कांचा जबाब आहे का? उलट या आंदोलनाला पाठिंबा देणारी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ठाकरे कशाला येतील वांगचुकला भेटायला? ते तर वर्क फ्रॉम होम वाल्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, घरूनच पाठिंबा देतात अशा आंदोलनांना. तर नाही म्हणायला उद्या ते शिवाजी पार्कात महासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमून या आंदोलनाबाबत आपली बहुमोल मतं आहेत ती मांडणारच आहेत. त्यासाठी त्यांना दिल्लीत यायची काय गरज आहे? खरं तर या व्यासपीठावर एका बाजूला वांगचुकचा बिस्तरा बिछाया आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे पाठ करून हे कॉक्रोचेस, समोसा, पेस्ट्रीज, बिर्याणी हाणतायत. त्या बायलांची जत्रा भरली आहे समोर, त्यांचे नाच चाललेत. नंदिता नारायण नावाची एक विदुषी तिथे येते आणि अल्लाह का मतलब वो शक्ति जो हम सब में है, बस नाम रहेगा अल्लाह का जो गायब भी है. बस नाम रहेगा अल्लाह का हे गाते. तिथूनच या आंदोलनाचा खरा हिंदू विरोधी चेहरा हा जगासमोर येतो. पाकिस्तानी कवी फैज यांनी लिहिलेल्या या कवितेतल्या फक्त एका ओळीनं ही आग लागली आहे का? तर नाही. या ओळीच्या आधीची तर्ज जी आहे ती ऐका आणि ती समजून घ्या. जब अर्ज खुदा के काबे से सब बुत उठवाए जाएंगे, बस नाम रहेगा अल्लाह का, बस नाम रहेगा अल्लाह का. उर्दू अगदी समजत नसली तरी एवढं समजतं की या ओळींचा अर्थ काय होतो. बुत म्हणजे मूर्त्या, पुतळा. खरं तर या ओळीचा मराठी अर्थ असा आहे, जेव्हा या ईश्वरी धर्तीवरून, म्हणजे काबा ही मुसलमानांसाठी ईश्वरी धर्ती आहे, त्या काबेमधून या सर्व खोट्या देवता मूर्त्या काढून टाकल्या जातील आणि फक्त अल्लाह ही अल्लाच शिल्लक असेल. बस नाम रहेगा अल्लाह का. ही नज्म खरं तर गजवा हिंदचा नारा बुलंद करणारी नज्म आहे. तिचा वापर भलेही पाकिस्तानमध्ये झियाउल हक यांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातल्या लढ्यात काहींनी केला असेल, पण आज या कवितेला सोनम वांगचुकच्या उशाशी उभं राहत या विदुषीनं गाणं हे कितपत संयुक्तिक आहे? हा कसला अजेंडा आहे? नंदिता नारायण या नावानं आणि जन्मानं हिंदू आहेत, नो डाऊट. आता फक्त एक करा
आपले पूर्व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना आठवा, कारण या नंदिता नारायण यांच्या पतीचं नाव आहे राशिद अन्सारी आणि हा राशिद अन्सारी हमीद अन्सारीचा नातेवाईक लागतो. हमीद अन्सारींनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत काय काय उद्योग केले होते, हा माणूस त्या पदावर असताना भारतीय सुरक्षा व्यवस्थेची गुप्त माहिती लीक झाली होती, हे सारं आपल्याला माहिती असेलच. तर या सगळ्या गोष्टी इथं जंतर मंतरवर लागू होत नाहीत, सोडून द्या त्यांना. पण नंदिता नारायण बस नाम रहेगा अल्लाह का असं गातात, त्याचा अर्थ सांगतात की सगळ्या कणाकणांमध्ये तुमच्यात माझ्यात अल्लाह वास करतो, ती एकच शक्ती आहे. चला तेही मान्य करूयात आपण. पण मुसलमानांचा देव कणकण में बसता आहे तेव्हा मान डोलावणारी ती झुरळं आणि तो भडवा कुणाल कामरा सीता के पती का नाम लेके ये सरकार नीता के पती का काम करती असं जेव्हा बोलून जातो आणि माता सीता सकट रामचंद्रांचा अपमान करतो, तेव्हा हे भडवे दात काढतात. अंबानी धारजीने सरकारला झोडा ना बिंदास, कोण नाही अडवत तुम्हाला, सरळ नाव घ्या. हे सरकार राम का नाम लेके अंबानी का काम करते. पण त्यासाठी माझ्या धर्माची श्रद्धास्थानं का लागतात तुम्हाला प्रतीक म्हणून? कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन आहे, म्हणजे त्याला हा थिल्लरपणा करण्यासाठी व्यासपीठच हवं असतं. पण आज सोनम वांगचुकसाठी गळे काढणारे वर्क फ्रॉम होमवाले लीडर्स, त्यांचे बगलबच्चे आणि सकाळ दुपार संध्याकाळ तिथं छोले भटुरे बिर्याणी आणि पेस्ट्रीज समोसे रिचवायला जाणारे, खायला जाणारे सोकॉल्ड आंदोलक आणि ते हलके फुलके ढिल्ले नाचे, या सगळ्यांच्या दुहेरी भूमिका, डबल स्टँडर्ड्स उघड पडतायत आता या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे नाम रहेगा अल्लाह का और सीता के पती का नाम लेके काम कर रहा है, काय म्हणायचं आता यांना. तर घर बसल्या पुतीन आणि ट्रम्पला घाम फोडणाऱ्या पक्षप्रमुखांना मागे आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत एक कहाणी सांगत होते की पुतीनने ट्रम्पला फोन केला आणि मग पुतीनने विचारलं, अरे हो उद्धव ठाकरे कोण आहे. म्हणजे बघा ना, घर बसल्या पुतीन आणि ट्रम्पला घाम फोडणाऱ्या पक्षप्रमुखांच्या वतीनं सुषमा अक्का स्वतः इथं आल्या. म्हणजे पक्षप्रमुख स्वतः आले नाहीत ना, त्यांचे युवराज आले, त्यांनी मनसबदार पाठवले इकडे. आल्या तर आल्या, त्यांनी आपली विद्रोही मतं इथं मांडली, म्हणजे पत्रकारांसमोर. त्या काय तिकडे स्टेजवरून आय बसली वगैरे करत नव्हत्या, त्या बाबतीत त्यांना मांडलं पाहिजे. पण त्यांना दिपक्यानं संधी दिली असती तर त्यांनीही सोनम वांगचुकला अजून आत्मक्लेश कसा होईल हे जरूर पाहिलं असतं. अशी भाषणं टोकली असती, ए काय ते स्टाईल आहे त्यांची. ते समोर कोणी दिसला, ए प्रेम शुक्ला, तर अजूनही आठवतं मला. तेरी सारी हरकतों को जानता हूं, बाला साहब ठाकरे का अपमान करने वाली कलंकिनी. ते प्रेम शुक्लांबरोबर ते वाद झाला होता टेलिव्हिजनवर, ते आठवलं जरा. बरं झालं की अक्कांना संधी मिळाली नाही स्टेजवरून काही बोलण्याची आणि वाचला बिचारा सोनम वांगचुक. तर मित्र, वांगचुक चुकलाय, पण सरकारनं आता त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल करावं, नाहीतर त्याच्या मरणाची वाट पाहत असलेले लोक खुश होतील. पण सरकारला मात्र अजून एका नव्या डोकेदुखीला सामोरं जावं लागणार आहे. मित्र, एकंदर प्रकारावर तुमचं मत काय? हे आंदोलन हिंदू विरोधाचं एक नवं टूलकिट तर नाही ना? तसं दिसतंय खरं. जे चाललंय तिथे जंतर मंतरवर, त्याच्यावर सविस्तर सखोल विश्लेषण आणि भाष्य हे कालच मी केलंय. त्यानंतर काही मुद्दे सुटले होते, त्यात आज सुषमा अक्का त्यांना जाऊन भेटल्यात वांगचुकना. यावर जे बोलायचं होतं ते मी आता मांडलंय तुमच्यासमोर. तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून अपेक्षित आहेतच. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.